अहो, काल रात्री पप्पांचा फोन आला होता, तुम्ही झोपले होते म्हणून मी तुमची झोप मोड नाही केली. हा काय झालं बोल की. अहो, मम्मीचं पायच फ्रॅक्चर झालाय, तिला प्लास्टर केले. कसं काय ग, कसं काय झालंय? साफसफाई करताना शिडीवरून खाली पडली आणि पायालाच फ्रॅक्चर झाले. डॉक्टरने तिला बेड रेस्ट सांगितले, म्हणले कमीत कमी 1 महिना तरी आराम करायला लागेल. मग मला असं वाटतं मी 10-15 दिवस आता जावा माहेराला, तिला जरा मदत तरी होईल माझी. हा ग बरोबर आहे तुझं. जा तू मग माहेराला, तेवढीच मम्मीला पण मदत होईल नाही का तुया. पण जाताना मम्मीला सांगून जा बरं का. अहो, तुम्हाला सांगितले तरी पण परत सासूबाईंना सांगायचं. अगं सांगायला पाहिजे ना, आता परत ते कसं म्हणून मला सांगताच गेली, परत कशाला होत आपल्या घरात हे. तिला पण सांगून जा तू. सासूबाई, हा काय, माझ्या मम्मीचा पाय फ्रॅक्चर झालाय. येईन बाईचा पाय मोडला? कधी? काल रात्रीच झालंय आणि डॉक्टरने तिला बेड रेस्ट सांगितले. मग मला असं वाटतं नाही का, मी जावा 15 दिवस माहेराला, जरा तिला माझी कामात मदत तरी होईल म्हणून. 10-15 दिवस? एवढे दिवस जाणार का तू तिथं? अगं मग इथं तुझ्या सकाळच्या परिणावराला डबा लागतो, त्यांचा नाश्ता पाणी लागतो, घरातली का बाकीची साफसफाई आहे. आता ह्या वयात मायाच्याने का एवढी कामं होत्यात का? एक काम कर, आज सकाळी जा, आता सोडीन तो तुला जातानी, आणि उद्या सकाळच्याला परत ये. तसं जमत असलं तर जा, मग माही काय हरकत नाही. ठीक आहे, मग इथं जास्त गरज आहे माझी तर इथंच थांबते मी. तिथं आहे माझा भाऊ आणि पप्पा बघायला. हा मग मी तुला तेच सांगते, तू आपण भाऊ आहे ना बघायला, तो काय ते नेटे का लगेच इथं घरदार सोडायचं तिकडेच निघायचं बोंबलत. होय रे, आज पिंकी का जायचे ना? हा जायचंय की. मग बरं गो बॅग मी आता. हा बर, दुपारी जाऊ आपण. सासूबाई, तुम्ही 15 दिवस पिंकी ताई करायला जाणार आहे आणि मला काय म्हणलं नाही? तुला काय सांगायची, तू काय माझी मालकीने काय? मी कवा जाईन आणि कवा येईन? अगं ते पिंकीची सासू चालल्या 4 धामला, तरी ना तिला कोण जोडीदार नाही, कामात मदत करायला कोण नाही, म्हणून मम्मी चालले तिला जरा मदत करायला. इथं माझ्या नवऱ्याचे सासूचे विचार किती जुळतात ना. मागा माझ्या मम्मीचा पाय फ्रॅक्चर झाला, फक्त मला 10-15 दिवस जाऊ दे तिची सेवा करायला. तर तुम्ही काय म्हणले सासूबाई, माझं लय गुडघं दुखतात, माझ्या नाही बाई घरातली कोणती काम होत, आणि आता लिकीच्या इथं जायचं म्हणलं मग तुमचं गुडघं दुखत नाही का? मग सून तुम्हाला फक्त कामाला लागते तसं सांगा ना. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी, तशातली तगत आहे.